सोनूशेठ गवळे, उदय पाटील भुजबळ, नागोशेठ कराडे या सर्वांच्या वतीनं 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करताय ज्येष्ठ मार्गदर्शक सावळे रामदादा पाटेकर। आज आपली अजून निकाल पुढे आहे आणि खासदार साहेबांनी सभा आयोजित केलेली आहे। वास्तविक पाहता ह्या वेळेला कोणीही नेते नव्हते, जनतेनेच निवडणूक हातात घेतली होती आणि जनतेनेच या पद्धतीनं कामकाज केलं होतं। आणि आमच्या आळेगावाला पेशवे काळातला इतिहास आहे। पेशवेंच्या काळातली लढाई आळ्यामध्ये झाली होती, त्याच्यामुळं आत्ताच्या सभेला पूर्वी स्वातंत्र्य काळ तुम्हाला आठवत असेल, स्वातंत्र्य मिळवताना उघड काही नेते काम करत होते आणि भूमिगत राहून काही नेते काम करत होते। तर बरेच भूमिगत नेते आत्ताही आहेत आणि ते आजच्या सभेला बरेच भूमिगत नेते आले, आतापर्यंत दिसतच नव्हते जयवंतशेठ। आणि उद्याच्या काळामध्ये 4 जूनच्या नंतर एवढे नेते उघड होतील की अमोल दादांकडे रोज आम्ही लय दिवा मारला, आम्ही लय वाघ मारला हे सांगायला येतील। त्यांच्याकडे लक्ष ठेवा, जीव आम्ही काढलेला इथं निलेश खरे का खोटे, कारण दिसलेच नव्हते तुम्ही आतापर्यंत। तेव्हा यांच्याकडे पहिलं लक्ष ठेवा, सगळे तुमचे गुण गातील, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं काम नाही। ह्या मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं फार वाटोळं केलंय आणि आपल्याला जर तारला असेल तर सत्यशील दादाच्या उसाने तारले, नाही तर काही शिल्लक राहिलं नव्हतं। सगळ्या भाजीपाल्याचे बाजार पाडले होते आणि सत्यशील दादाला सहकारातला महानेरू पवार साहेबांनी पाठिंबा दिला। बाळा तू सत्यतेने काम कर, तुझ्या कारखान्याला काही होऊ देणार नाही, एवढं मोठा माणूस पाठीमागे उभा राहिला आणि ह्या तालुक्याची लाखो शेतकऱ्यांची कुटुंब त्यांनी जगवली। नाही तर अक्षरशः यांनी पाम तेलावरची आयात कमी केली, सोयाबीनचे बाजार पडले, सोयाबीन परत पेरायची वेळ आली, अजून सुद्धा बाजार उठले नाहीत। कांद्याची 50 वेळा म्हणले निर्यात बंदी उठवली, निर्यात बंदी उठवली। बघायला गेलं तर ती निर्यात शुल्क 40% तसंच, $850 एबीपी तशीच, म्हणजे ते थोडं तसंच ठेवलंय। आणि अमोल दादा तुम्हाला पहिलं काम करायचंय, संसदेमध्ये गेल्याच्या नंतर हा कांदा जो जीवनावश्यक वस्तू त्यांनी टाकलाय तो पहिला तिथून काढून घ्या आणि त्याच्यावरची सगळी बंधनं हटवा, कारण कांद्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देण्याची क्षमता कांद्यामध्ये। आज आदिवासी भागातले असतील, विदर्भातले असतील, मराठवाड्यातले असतील, लाखो शेतकरी रोज कांद्याच्या शेतामध्ये काम करतात आणि तुमच्या सरकारच्या रोजगार हमी योजनेपेक्षा जास्तीचा रोज आम्ही त्यांना देतो। 400, 500, 600 रुपये रोज देतो एका कामगाराला आणि त्याची ड्युटी सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, 10 ते 5 ची ड्युटी आहे, पहिल्यासारखी ड्युटी राहिलेली नाहीये। तेव्हा एवढं मोठं या कांद्यावर अर्थकारण अवलंबून आहे। आणि कांदा खाणारी कोण मंडळी आहेत? यांनी कांद्याचे बाजार पाडायला पाकिस्तान मधून कांदा आणला, आपल्याला हिंदू मुस्लिम करत सुटली। तुम्ही काय वाणी बांधले कांदा खाता का आमचा? जी मंडळी कांदा खातात, पवार साहेबांनी सांगितलं जोड व्यवसाय करा, कुक्कुटपालन करा। कोण कोण कोंबड्या खाता आपल्या? हे खातात का कोंबड्या? जी लोक कोंबड्या खातात त्यांना बरोबर नेलं पाहिजे, कारण हिंदू आणि मुस्लिम ही एकाच रथाची 2 चाके। ज्या वेळेला मोदी सत्तेवर आले, बांगलादेशाला आपली डाळिंबाची निर्यात चालली होती, 1 किलोला 51 रुपये टॅक्स टाकला आणि आम्ही डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या, दुसरा पर्याय राहिला नव्हता, व्यापाऱ्यांनी सौदे सोडून दिले। तेव्हा शेतीपूरक उद्योग जे असतील ते सगळे उद्ध्वस्त करायचं काम या सरकारने केलेलं आहे। तेव्हा कोल्हे साहेब तुमच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे, हे सरकार जाणारच आहे, नाही काय निघाल तर आमच्या शापाने जाणार आहे। त्यावेळेला तुम्ही फक्त इथं काय करायचं, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, ते तुम्ही शेतीच्या बाबतीमध्ये तिथं आवाज उठवत राहायचंय, तुमचं काम आम्ही पाहिलेले। आणि कुणी म्हणेल खासदार आलता का, खासदार आलता का, काही पिंडाला यायचं खासदाराचं काम नाही। वल्लभ शेठ आमदार होते जेवणदार, त्यांना सांगितलं म्हणलं पिंडाला येऊ नका, आमचं पाण्याचं काम करा। वल्लभची लेवाडीचं पाणी आलं नाही, पिंपळगावचं पाणी आलं नाही, त्या कामाकडे लक्ष घाला जरा, काही पिंडाला येऊ नका, बरोबर ना लेंडे साहेब? तेव्हा तुम्ही सुद्धा पिंडासाठी काही कुठं हजेरी लावू नका, काय असेल ते शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये भांडा, तोच आमचा सगळ्यात मोठा बहुमान आहे। आता तुम्हाला एक संतवाडीच्या वतीनं एक थोडंसं सांगतो, मागच्या वेळेला तुम्ही संतवाडीमध्ये आला होता, तुमच्याकडे काहीच मागितलं नाही। ह्या वेळेला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आणि समृद्धी कॉरिडॉर हे संतवाडीमधून जातात, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये क्षेत्र जाणार आहे। तेव्हा आम्हाला जास्तीत जास्त जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि त्या प्रकल्पामध्ये आम्हाला जर शेअर होल्डर करून घेता आलं ते सुद्धा करा, कारण आमची पोरं काही अधिकारी एवढी शिकली नाही का? म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही ते एक लक्ष घाला, ते काम करा आणि भावी काळामध्ये
तेवढे मी मागाशी सांगितलं तेवढे हे जे काही मागून आता येणार आहेत ना यांच्याकडे ध्यान ठेवा आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.